तर मोदक उकडायला ठेवायचे. आम्ही हे मोदकासाठी मिळतं ते भांडं आणलं आहे. मग अशी ही उकड काढली आहे. बघू आता कसं कसं जमतं आहे ते. थोडा कमी गॅस करून ठेवते, कारण हे मला रिकामं करायचं. मोदक छान झालेत. मला ते चाळणीवर उकडायची सवय आहे. मला असं वाटतं की थोडेसे सुकत आहेत त्याच्या ह्या भांड्यामध्ये वरच्या बाजूने. फुटणार नाहीत पण. मुलींनी बनवलेला. आता प्रॉपर या म्हणजे हे जे भांडं आम्ही घेतले त्याच्या डिझाईन म्हणजे त्या ज्या पद्धतीने डिझाईन झाले ना तसं करूया. मग अशी कसं वाटी वगैरे ठेवलेली, आता तसं काही नाही करत आहे, कारण आता थोडेच राहिलेत. बघूया करून. पाणी उकळलं त्याच्यामध्ये हे जाळीला तेल लावून घेतलं. बसली. आता मोदक लावते त्याच्यावरती. गॅस थोडा वेळ बारीकच ठेवला आहे. मोदक लावते त्याच्यावरती व्यवस्थित. केशराच्या काड्या आता ऑलरेडी लावलेत. गॅस मोठा करते, झाकण ठेवते. असं वाटते सुकणार नाही. मी एका ह्याच्यामध्ये कुठेतरी ऐकलं होतं की थोडं पाणी मारायचं म्हणजे मोदक सुकत नाही. बघूया ट्राय करू. त्यांना पण करेपर्यंत ते सुकलेले असतात ना. ठीक आहे, पाणी. आता गॅस मोठाच ठेवला आहे. बघूया. मला वाटतं 5-1 मिनटामध्ये ते उकडतील. साधारण 5-1 मिनिटं झाली आहे. मोदक उकडले. जेव्हा आपण असा हात लावून बघतो ना, आपल्या हाताला जर चिकटत नाहीत तर ते उकडले, तसा त्याचा अर्थ असतो. अतिशय सुंदर आणि छान असे मोदक इथे तयार झाले. गॅस बंद करते. गॅस बंद केला की पुन्हा झाकण ठेवायचं नाही, आता पुन्हा पाणी सुटणार त्याला. आता मी हे बाहेर काढणार आणि थोडंसं त्याला तशी हवा वाफ गेली ना की ते मऊ होणार, म्हणजे ड्राय होणार नाहीत आत्ता हे नक्कीच. मग असे जरा ड्राय झाले, थोडंसं इथे सुकल्यासारखं असं थोडंसं. साहित्य नव्हतं तरी पण आपलं जमवलं.